जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कपाशीवरील फवारणी कोणती केली पाहिजे, कधी केली पाहिजे आणि कोणतं औषध फवारलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कपाशीला व्यवस्थितरित्या रिझल्ट भेटला पाहिजे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप सारे शेतकरी काय करतात का एखाद्या शेतकऱ्याने जर एखादं औषध जर फवारलं तर दुसरा शेतकरी त्याचं बघून तेच औषध फवारतो। असं काही शेतकरी मित्रांनो तसं काही करायचं नाही। आपलं सर्वात प्रथम आपल्या शेतामध्ये जायचंय आणि आपल्या कपाशीमध्ये कोणता रोग आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला बघायचंय आणि आपल्या कपाशीमध्ये कोणता रोग आहे त्याच्यानुसार तुम्हाला औषधं ते घ्यायचे आणि तुम्हाला फवारणी करायची आहे। अ, पहिल्या फवारणीला खूप सारे महागाचे औषध तुम्हाला फवारायचे नाहीत, कारण पहिल्याच फवारणीला जर तुम्ही जर हाय पॉवर जर औषध जर फवारले तर तुम्हाला नंतर जे तुम्ही फवारणी करणार आहे दुसरी तिसरी त्याला तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही। कमी पॉवरचे तुम्हाला पहिल्या फवारणीला औषधं ते वापरायचे आहेत। आता कोणते वापरायचे आहेत तुम्हाला तिथं सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे। तुमच्या कपाशीवरती जायचंय आणि तुमच्या कपाशीवरती जर थोडासा मावा जर असेल तर तुम्ही रोगर हे औषध वापरू शकता आणि हे रोगर 30 ते 40 ml प्रतिपंप हे तुम्हाला वापरायचं आहे। हे सर्वात स्वस्त मस्त तुम्हाला तुम्हाला इथं सांगत आहे। कुठल्याही नामांकित कंपनीचं रोगर तुम्ही फवारू शकता, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथं रिझल्ट भेटणार आहे। जर तुमच्या कपाशीवरती मावा असेल, तुडतुडा असेल, काही थ्रिप्स जर असेल थोड्या प्रमाणात, तर तुम्ही बायर कंपनीचं सुपर कॉम्प्युटर हे तुम्ही औषध तिथं फवारू शकता, जेणेकरून तुमचा मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स त्याच्यावरती नियंत्रण होणार आहे। हे जे औषध आहे तुम्ही 10 ml प्रतिपंप तिथं प्रति फवारणीसाठी वापरू शकता। त्याच्यानंतर तुमच्या कपाशीवरती जर खूपच जास्त जर अटॅक जर झाला असेल, खूप पानं असे जखडल्यावानी जर झाले असेल, खूप पानं कपाशीचे आखडल्यावानी जर झाले असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये उलाला हे औषध तुम्ही फवारू शकता। हे उलाला औषध तुम्ही जर फवारलं तर तुमची जेवढी किती पण तुमची कपाशी खराब होऊ द्या, हे एकदम फ्रेश त्याच्यामध्ये तुम्हाला करून देणार आहे। ध्यानात धरा, जर तुमच्या कपाशीला खूप सारा जास्तच रोग असेल तरच हे औषध फवारा, जेणेकरून नंतर जी फवारणी करणार आहे तुमची दुसरी तिसरी याच्यामध्ये उलाला तुम्हाला वापरावं लागत असतं। पण जास्त जर रोग असेल तर तुम्ही उलाला हे वापरू शकता। त्याच्यानंतर जर एखादं टॉनिक जर वापरायचं असेल तर तिथं तुम्ही टॉनिक सुद्धा वापरू शकता, जेणेकरून तुमची कपाशी जर पिवळी पडली असेल किंवा त्याच्यावरती लालसर टिपके जर पडले असतील तर त्याच्यामुळे ती हिरवी होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बायोविटा एक्स हे तुम्ही टॉनिक ते वापरू शकता। त्याच्यानंतर जर तुम्हाला जर याच्यापेक्षा जर स्वस्त जर टॉनिक जर वापरायचं असेल तर मायक्रोला हे जे मायक्रोन्युट्रियन असलेलं तुम्ही जे टॉनिक आहे ते तुम्ही फवारू शकता। मी तुम्हाला जे बायोविटा आहे ते बायोविटा फवारण्याचं सजेशन तुम्हाला देईल आणि हे बायोविटा प्रतिपंप 30 ml तुम्हाला पहिल्या फवारणीसाठी तिथं वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा जी कपाशी आहे ती हिरवीगार आणि जास्त तिथं फुटवा सुद्धा तुम्हाला तिथं होणार आहे। त्याच्यानंतर पहिल्या फवारणीसाठी तुमची जर कपाशी जर जोमदार वाढ करायची असेल तर त्याच्यामध्ये एखादा विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता। 19-19 या खताचा तुम्ही तिथे वापर करू शकता। त्याच्यानंतर जर गरज जर असेल तरच तुम्ही बुरशीनाशकाचा तिथं वापर करू शकता, गरज असेल तरच तिथं फवारा तुम्ही। जर तुमच्या भागामध्ये जर 5-6 दिवसापासून जर पाऊस चालू असेल तर तुम्ही हे कीटकनाशक फवारू शकता। जर पाऊस जर नसेल तर तुम्ही कीटकनाशक तिथं बुरशीनाशका तिथं वापर नाही केला तरी चालेल, उगा खर्च वाढण्याची काही तिथं गरज नाही। त्याच्यामध्ये एक सांगतो शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या कपाशीमध्ये जर व्यवस्थितरित्या जर ओल जर असेल तरच तुम्ही फवारणी करा। जर ओल जर असेल तरच तुम्हाला व्यवस्थित तिथं रिझल्ट भेटणार आहे। जर ओल जर नसेल तर तुम्हाला म्हणावा असा तिथं रिझल्ट आपल्याला भेटत नाही। तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, जेणेकरून असेच आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मनोबल आमचं वाढणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच जर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती भेटत जातील। भेटूया कशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।